गंभीर इशारा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी सरकारला दिलाय। हत्येचा तपास हा योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसंच आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलाय। वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावा अशी मागणी करत मस्ताजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब उद्या टॉवरवर चढत आंदोलन करणार आहे। आम्ही काही आव्हान करून जर देखील आम्हाला कुठली माहिती भेटत नाही, आम्हाला जे आम्ही सगळे पुरावे दिलेत, आमच्याकडे जे एफआयआर आहेत सगळे उलटे सुलटे कामं करून ते जर आम्हाला कुठेतरी एक आरोपीला विशिष्ट आरोपीला बाहेर काढलं जातंय तर आमच्या जीवाला प्रचंड भीती आहे। ह्यांच्याकडं अब्जो रुपयाची माय आहे। आमच्या सगळ्या गावानं आंदोलन केलेलं आहे, सगळ्या गावांना मागितलेलं आहे। ह्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आणि माझ्या कुटुंबियाला धोका आहे। मग ह्यांचा धोका हे बाहेर येऊन आम्हाला मारायची वाट बघण्यापेक्षा आपण स्वतःला संपवले तर काय वाईट आहे त्याच्यात। म्हणून जे मोबाईल टॉवर आहे तिथे वरती चढून मी स्वतः तिथून उडी मारणार आहे। कुणाविरुद्ध असणार आहे, कारण की कुठल्या व्यक्तीला याच्यामध्ये आरोपी केलं जावं असं मागलं? खंडणी ते खून प्रकरणातील सगळे दस्तावेज, सगळे पेपर हे सगळ्यांकडे आहेत। पोलीस स्टेशनमध्ये आहेत, CID ऑफिसरकडे आहेत, SIT ऑफिसकडे आहेत। आम्हाला कुठलाच काही मेळ लागू देत नाहीत किंवा आमचे 100 प्रश्न आहेत त्याचे उत्तर अजून एकही दिलं नाही। आम्ही विचारतो वारंवार, त्याचं एकही उत्तर दिलं जात नाही। तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे करायलात, न्याय मागायलात, ते फक्त एक काहीतरी आपलं बिना जिम्मेदारीचं काम आहे। म्हणून आम्हाला न्याय पाहिजे। मी पहिल्या दिवशी म्हणतोय न्याय, आज पण न्याय म्हणतो, पण आज जे सगळ्या गोष्टी घडल्यात त्यावर हा माझा निर्णय आणि मी निर्णयाला